17 ऑक्टोबरच्या परळीतील ओबीसी मेळाव्याला धनंजय मुंडे उपस्थित राहणार। मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण आमच्या ताटातलं घेऊन दुसऱ्याला देण्याला आमचा विरोध, मुंडेंचं वक्तव्य। निलेश घायवळ प्रकरणात पुणे पोलिसांची विनंती इंटरपोलकडून मान्य। निलेश घायवळचा आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध सुरू। पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक सुरू। पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल होणार, सूत्रांची माहिती। युवक प्रदेश अध्यक्षपदी रोहित पाटील यांच्या नियुक्तीची शक्यता। ठाण्याला भ्रष्टाचाराची राजधानी नाव पडलंय। ठाण्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद मिळूनही विकास नाही, मनसे नेते अविनाश जाधव यांची टीका। उदय सामंत आणि शरद पवारांची भेट, नाट्य आणि क्रीडा क्षेत्रातील संस्थांबाबत भेट असल्याची सामंत यांची माहिती। भ्रष्टाचार आणि विविध समस्यांबाबत मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा ठाणे पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही मोर्चाला पाठिंबा। यवतमाळमध्ये खोकल्याचं औषध घेतल्यानंतर 6 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याचा संशय। औषधाचे नमुने प्रयोगशाळेत दिले, अहवालाची प्रतीक्षा। कोल्ड्रिफ्ट कफ सिरप प्रकरणी चेन्नईमध्ये ईडीकडून 7 ठिकाणी छापे। कफ सिरपमुळे अनेक बालकांचा मृत्यू। श्रीसन फार्माशी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरांची ईडीकडून झडती, सूत्रांची माहिती। दुबईत गेलेल्या मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूनं नांदेडच्या शेतमजूर दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर। फडणवीसांच्या पाठपुराव्यानंतर शेतमजूर दाम्पत्याला मुलाचं शेवटचं दर्शन शक्य। नागपूरच्या वाना डोंगरीत एकाच घरात 200 मतदार। आमदार मेघेंच्या मतदारसंघातील मतदार यादीत घोळ। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दिनेश भंग यांचा आरोप। सोनं चांदी महागलं। सोनं 1,28,132 रुपये प्रति तोळा, तर चांदी 1,85,000वर। गोसेखुर्द धरणाचं बॅकवॉटर वाढल्यानं भंडाऱ्याच्या निमगावात बिकट परिस्थिती। शेतात पाणी शिरलं, ग्रामस्थांपुढे धोक्याची स्थिती निर्माण। अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात 5 महिन्यात 22 जणांचा मृत्यू, तर 5,697 घरांची पडझड। सर्वाधिक घरांचं नुकसान पाथर्डी तालुक्यात झाल्याचा अहवाल।